करवीर तालुक्यातील कणेरी इथल्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत इमारतीमधील औषधं, कार्यालयीन साहित्य आणि कागदपत्र जळून खाक झाली। कागल नगर परिषद, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि शाहू साखर कारखान्याच्या अग्निशमन दलानं ही आग विझवली। शुक्रवारी रात्री लागलेल्या या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं। कणेरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय आहे। शुक्रवारी रात्री 9:15 वाजता या रुग्णालयाच्या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। सुरुवातीला औषधं ठेवलेल्या फ्रीजनं पेट घेतला। त्यावेळी या इमारतीच्या बाहेर रुग्णालयात काम करणारा कर्मचारी आपल्या मित्रांशी गप्पा मारत बसला होता। त्यानं आपल्या मित्रांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न करत पेटलेला फ्रीज बाहेर ओढला। तोपर्यंत शेजारी असलेले औषधाचे बॉक्स आणि लाकडांनी पेट घेतला। बघता बघता आगीचा मोठा भडका उडाला आणि संपूर्ण इमारतच पेटली। कागल नगर परिषद आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी कळवलं, तर कणेरी गावातील तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले। त्यांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण आगीची तीव्रता खूपच जास्त होती। उष्णतेमुळे औषधांच्या काचेच्या बाटल्या फुटून मोठा आवाज येत होता। दरम्यान शाहू साखर कारखाना अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले। तिन्ही ठिकाणच्या अग्निशमन जवानांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं। तासाभरानंतर आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत रुग्णालयातील फर्निचर, औषधांचे बॉक्स आणि कागदपत्र जळून राख झाली होती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही।